सुषमा अंधारे यांनी दीपक केसरकर, रुपाली चाकणकरांचा फोटो अल्बमच उघडला. खरातसोबतचे हादरवणारे फोटो दाखवले. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक बातमी समोर येते आहे. या दरम्यान आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेताना सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर, अशोक खरात आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या भेटीचे आणि बैठकांचे फोटो दाखवले. सुषमा अंधारे यांनी भाजप नेते अतुल सावे आणि शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांचे अशोक खरातसोबतचे फोटोज पत्रकार परिषदेत दाखवले. त्यांनी असं सवाल केला आहे की हा भस्मासूर कोणी पोचला, त्याला पैसा अडका कोणी दिला. हेमंत गोडसे यांच्या एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात अशोक खरात पुजारी म्हणून उपस्थित असल्याचे फोटो त्यांनी दाखवले. आणि त्याचबरोबर पत्रकार परिषदेत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर, तटकरे, चौधरी यांच्यातील कथित आर्थिक संबंधांवरून गंभीर आरोप केले. सुषमा अंधारे यांनी दावा केला आहे की रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची कोकणात एका कंपनीत भागीदारी आहे. आणि हे चौधरी नाव महत्त्वाचे आहे कारण ते तटकरे, आदिती किंवा सुनील तटकरे यांच्या संदर्भात त्यांच्यासोबत अनेक कंपन्यांमध्ये भागीदार आहेत. आणि यावरून त्यांनी A=B=C असे समीकरण मांडले आहे. म्हणजे जर चौधरी हे तटकरे यांचे भागीदार आहेत आणि ते चौधरी चाकणकरांचे सुद्धा भागीदार आहेत, तर मग चाकणकर आणि तटकरे यांच्यात काय संबंध आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. हे सगळे लोक MIDCचे आहेत. याच्यामधली मधली माणसं जरा लक्षात ठेवा. यांच्याबद्दलचे इनपुट मी आता SITला दिले, माझ्याकडचे असणारे. चाकणकर दिसत आहेत. काय म्हणाल्या या चाकणकर बाई? या असं म्हणाल्या की मला त्यांच्या व्यक्तिगत गोष्टींशी गरज नाही, मी सामाजिक उपक्रमांसाठी भेटत होते. ह्या जर सामाजिक उपक्रमांसाठी भेटत होत्या तर मला कळत नाहीये, स्टाफ सगळा MIDCचा आहे, सोबत आहेत केसरकर. केसरकरांची चौकशी व्हावी अशी मागणी आज मी SITकडे केली आहे. केसरकरांची चौकशी व्हावी यासाठीचं पत्र मी दिले. मी का पत्र दिलंय त्याचं कारण मी सांगितलं पाहिजे. माणसं सगळी MIDCची आहेत. केसरकरांकडे खातं होतं शिक्षण खातं. शालेय शिक्षण खात्याचा माणूस MIDCच्या स्टाफ सोबत काय करतोय? शाळा बांधायची होती MIDC मध्ये, काय करायचं होतं नेमकं? बरं, MIDC आणि शालेय शिक्षण याच्याशी चाकणकरांचा काय संबंध आहे? चाकणकर काय करत होत्या इथे? बरं, चाकणकर या एका फोटोत दिसतात का? नाही. खजाना आहे आपल्याकडे, खजाना. काल एक वाक्य बोलून फसलाय तुम्ही. हे केसरकर. मागचा बॅनर बघा. मागचा बॅनर आहे सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित सिन्नर, MIDCचा बॅनर आहे. काय करतायत शालेय शिक्षण मंत्री इथे? कशासाठी आहेत हे? आणि बाजूला चाकणकरांचा सत्कार का चाललाय? मंत्री शांत उभा आहे, कॅबिनेट मिनिस्टर शांत आहे आणि स्वयंघोषित राज्यमंत्री पदाचा दर्जा लावणाऱ्या बाईंचा सत्कार होतोय आणि बाजूला खरात आहे. ये रिश्ता क्या कहलाता है? एकदा केसरकरच्या बोलघेवड्या प्रवक्त्यांनी मला सांगितलं पाहिजे, याची उत्तरच दिली पाहिजेत यांनी आता की हे काय आहे नेमकं, हे कशासाठी चाललेलं होतं. बरं, हे कुठे कुठे आहे बघा. म्हणजे चाकणकर बाई म्हटलं की मला काहीच माहित नाही. कसलं प्लॅनिंग चाललंय हे? हे काय प्लॅनिंग आहे की या प्लॅनिंग मध्ये चाकणकर बाई दिसताय? एक माणूस समजावून सांगत आहे. कोण आहे हा माणूस? हा माणूस सिन्नर MIDC मधल्या स्टाईस असोसिएशनचा माणूस आहे. तिथलं जे काय अधिकारी कर्मचाऱ्यांचं जे काही आहे संघटन, स्टाईसचा माणूस आहे. हा माणूस अनेक ठिकाणी दिसतो. याची चौकशी झाली पाहिजे असं माझं SITकडे मागणं होतं. आजचं SITने केलं पाहिजे. हे का केलं पाहिजे? खरातचा आर्थिक स्तर या लोकांनी वाढवला, खरातला पोसला यांनी, खरातचा भस्मासूर यांनी वाढवला. केसरकर काय सांगत असतील बरं? केसरकर एखादी शाळा उभी करायला सांगतायत का खरातला? केसरकर MIDC मध्ये एखादा मराठी शाळा कशा वाचतील यावर बोलतायत का? केसरकर मराठी गोरगरीब लेकरांना पुस्तकं कशी मिळतील यावरचा प्रोजेक्ट स्टाईसच्या माणसाला समजावत आहेत का? आणि केसरकरच्या बाजूला बसून चाकणकर नेमक्या काय करत आहेत? ज्या चाकणकरांना महिला आयोगाचे प्रश्न सोडवायला वेळ मिळाला नाही, त्या चाकणकर MIDCच्या ऑफिसमध्ये बसून, विशेष बघा या तिघांचा पण MIDCशी संबंध नाही,
पण MIDCचा जो सगळ्यात महत्वाचा माणूस आहे तो अत्यंत झुकून आदबीने या तिघांना काहीतरी समजावतोय. काय समजावतोय? केसरकरच्या प्रवक्त्यांनी सांगितलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.